समर्पयामि दिव्य चंदन समर्पयेत कुंकुमं कामदं दिव्यं कुंकुमं कामरूपिणम् अखंड काम सौभाग्यं कुंकुमं प्रतिक्रियतां सौभाग्यद्रव्याणि नाना प्रेमद्रव्याणि समर्पयामि पादयोः अक्षतान् समर्पयामि अतः कर्पूराराधित्य दीपः कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदकसंस्थितेन प्रसिद्धभाषासहसाङ्गतेन निराञ्जनन्ते जगदीश गुरवे मङ्गलकर्पूराराधित्यं समर्पयामि। आरती दाखवून घ्या। हातामध्ये अक्षता घ्या, नमस्कार करा, अनंत कोटी नमस्कारान् समर्पयामि। अल्पहाराच्या योजनामध्ये सुलोचना बाबू पवार राहणार यांनी आता या अल्पहाराचे यजमानपद स्वीकारलं होतं। आपल्या यांनी आजच्या या दाम्पत्याचं नमस्कार, जय श्रीराम सर। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आगामी 21 ऑक्टोबर या जन्मदिवसानिमित्ताने जी नागपूर ते दक्षिण नाणीज इथपर्यंतची जी वृक्षदिंडी आहे, पायी दिंडी, तिला आपण वसुंधरा पायी दिंडी आहे। तर मला खरंच फार आनंद झाला की या निमित्ताने मी एक वृक्षारोपण एक आपल्या माध्यमातून एक करू शकलो। आणि आपला जो उपक्रम आहे तर हा दैनंदिन जे आपलं भाव आपण धर्मार्थ करता आपली जी वसुंधरा आहे, पृथ्वीमाता आहे, तिथे आपण रस्त्यात जाताना कुठलंही म्हणजे नागपूर ते नाणीजधाम म्हणजे साधारण 1 महिन्याचा तुमचा हा पायी प्रवास आहे। आणि आपण जे दररोज वृक्ष लागवड करताय, खरंच म्हणजे सोबतच आपण वसुंधरेचं म्हणजे पर्यावरणाचं संतुलन कसं राहील या पद्धतीने फार छान उपक्रम आपण राबवला आणि त्यामध्ये आम्हालाही समावेश करून घेतला, त्यासाठी मी आपला आभारी आहे। खरंच खूप छान उपक्रम आहे, कारण आपण बघतो दिंडी किंवा वारी जिथून एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असते त्यावेळेला मागे चांगल्या आठवणी ज्या आहेत ह्या म्हणजे म्हणजे कायम स्मरणात राहणार, चिरकाल राहणाऱ्या या आठवणी आपल्याला एखाद्याच आपण ज्यावेळेस 3-4 बघतो कचरा आपण पण आपलं खरंच खूप छान हे काम आहे की आपण कचरा इथे न ठेवता आपण एक जे वृक्ष आहेत जिथे तुम्ही थांबताय, ज्या मुक्कामा जिथे थांबताय त्या ठिकाणी आपण वृक्ष लावताय, खरंच म्हणजे खूप चांगली संकल्पना आहे। मला वैयक्तिक फार आनंद झाला। म्हणजे कर्मकांड हे बाजूला सोडून आपण पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे कमीत कमी कसा होईल आणि पर्यावरणाला संतुलन कसं व्यवस्थित राहील याच्या दृष्टीने म्हणजे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची ही जी संकल्पना आहे खरंच खूप छान आहे। या माध्यमातून आपण म्हणजे जे वृक्ष लागवड करत आहात याची प्रेरणा खरं तर म्हणजे आपल्या महाराष्ट्राला फार गरज आहे। यावर्षी पाऊस बऱ्यापैकी आहे, म्हणजे अक्षरशः कालची बातमी की बीडला पण फार चांगला पाऊस झाला आहे, ज्या बीडमध्ये कधी पाऊस जास्त नसतो। पाऊस चांगला आहे त्याचं कारणच हे की आपण ही जी वर्षानुवर्षे आपण वृक्ष जी लागवड चालू आहे त्याच्यामुळे पर्यावरण हे व्यवस्थित आपलं म्हणजे त्याला पाऊस पडायलाही मदत होते या झाडांमुळे। आणि या माध्यमातून आपले जे प्रत्येक नागरिक जो असेल नागरिकासोबतच जो सजीव सृष्टीवर जीव आहे त्या प्रत्येकाचंच आरोग्य या वृक्षांमुळे चांगलं राहणार आहे। तर खरोखर मला फार चांगला आनंद झाला। तातेराव वाकडे पाटलांनी मला खरंच कल्पना होती अगोदर, आपण फोन केला मी आपलं या बरी आहे आणि या निमित्ताने मला तुमच्या या कार्यक्रमाचा एक म्हणजे छोटासा साक्षीदार होता आलं याचा मला मनस्वी आनंद आहे। जय श्री राम।